नमस्कार, यलगार न्यूजमध्ये आपले स्वागत। शिंदेवाडी तालुका मिरज येथे पारधी हटाव मोहीम। अधिक माहिती अशी की शिंदेवाडी तालुका मिरज येथे काही पारधी कुटुंबे अनाधिकृत प्रशासनाच्या परवानगीशिवाय राहावयास आहेत, परंतु हे पारधी कुटुंबे येथील रहिवाशांना आतुनात त्रास देत आहेत। यामध्ये शेतामधील भाजीपाला, वैरण, लहान मोठ्या चोऱ्या, नको त्या ठिकाणी घाण करणे, सार्वजनिक पिण्याचे पाणी घाण करणे अशा अनेक समस्यांना शिंदेवाडीतील शेतकरी व ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे। याच अनुषंगाने गुरुवार दिनांक 7 रोजी संध्याकाळी सिद्धनाथ मंदिर येथे शिंदेवाडी व परिसरातील ग्रामस्थांची बैठक घेऊन या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सखोल चर्चा झाली। यामध्ये असे ठरले की संबंधित पारधी कुटुंबांना गावातील दुकानदाराने कोणत्याही प्रकारची वस्तू द्यायची नाही, तसेच ग्रामस्थांनीही कुठल्याही प्रकारची मदत पारधी कुटुंबांना करावयाची नाही। तसेच 7 ते 8 दिवस सायंकाळी गावात व परिसरात फिरून पारधी हटाव मोहिमेची जनजागृती करून 15 ऑगस्टला होणाऱ्या ग्रामसभेला ठराव घेऊन पुढील कारवाई करण्याचे ठरले। या बैठकीसाठी माजी सरपंच शंकर पाटील, संदीप पाटील, अविनाश पाटील, विद्यमान सरपंच सुतार मॅडम, प्रहारचे अध्यक्ष पोपट माने, अमर पाटील, दादा पाटील, सुधाकर खोत, भारती पाटील, महादेव लवटे, राजेंद्र साळुंखे, दीपक पाटील, गोविंद पाटील, संजय पाटील आदीसह ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। आज आम्ही शिंदेवाडी येथे सिद्धनाथ मंदिरामध्ये पारधी हटाव ह्या मोहिमेसाठी सर्व गावकरी, स्त्री पुरुष मंडळी जमा केली। त्या ह्याच्यामध्ये आम्ही पारध्याने आम्हाला खोट्या केसेसमध्ये अडकवण्याचा, मला वडलं, मला धरलं अशा खोट्या केसेस आमच्या गावातल्या 4-5 जणांवर लादल्या। वैयक्तिक माझ्यावरती, अमर पाटील सोसायटी चेअरमन ह्या सगळ्यावरती लादल्या। तसेच लोकांना त्रास द्यायचा, दमदाटीची भाषा बोलायची, पिण्याच्या पाण्याच्या आडात उड्या मारून आंघोळी करायचं, लघुशंका करायची, त्याच्यामध्ये चोऱ्या करायच्या, चंदनाची झाडं तोडायची, पाईपलाईन फोडायचे, काय गावलं हे करायचं, स्त्री पुरुषांना दमदाटी करायची। झालं तरी वैयक्तिक पुढारी, गावातले जेवढे पुढारी आहेत त्या पुढाऱ्यावरती त्याने बलात्कार केला आणि हा केला असले आरोप करायला आहेत। आम्ही कुठलेही खोटे आरोप करायला आहेत व आम्ही 15 ऑगस्ट पर्यंत जनजागृती करणार। 15 ऑगस्टच्या मीटिंग मध्ये त्यांच्या विरुद्ध विशेष ग्रामसभा फक्त पारधी या विषयावर घेऊन त्यांना आमच्या गावातून त्यांना कुठल्याही प्रकारची जागा दिलेली नाही। आमच्या गावातून त्यांनी अतिक्रमण केलेलं आहे। आम्ही त्यांना आमच्या गावातून हकलून लावणार आहे आणि शासनानं आम्हाला मदत करावी। आम्ही त्यांना पहिला त्यांच्याकडे होते का बघायसाठी आम्ही त्यांच्याकडे सगळं हे म्हणजे निवेदन पाठवणार आहे। त्यांच्याकडे नाही झालं तर मग आमच्या गावावर काही भोगावं लागलं तरी चालेल, पण आम्ही आमच्या गावात पारधी ठेवणार नाही। सर्वजण